मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. चला जा, कापा माझा कान, मिडरत नाही. बरबाद्या गरजला. त्याने एक बैठक मारली. दंड थोपटून गिरकी घेतली. सर्व मोठमोठे पंच सरपंच चकित झाले. स्वतः बरबाद्याने कान कापण्याची मला भीती नाही असे शेवटी सर्वांना सांगून टाकले. पंचांनी निकाल दिला. बरबाद्याचा कान कापण्याची तयारी झाली. एका बाजूने बीबीसीआय रेल्वे चर्चगेटकडे धावत होती आणि दुसऱ्या बाजूने जीआयपी कल्याणकडे पळत होती. त्या दोन्ही लोहमार्गांना जोडणारा एक फाटा अगदीच जवळून जात होता. अधूनमधून विजेवर चालणारी गाडी धावत येत होती. तिन्ही बाजूंनी रेल्वे असलेल्या त्या टापून हजारो लहान लहान झोपडी एकमेकांना खेटून बसली होती. त्यांच्या डोकीवरून टाटा पॉवर स्टेशनचे राक्षसी टॉवर डोकीवरती विजेच्या तारांचे भारे घेऊन जवळची खाडी ओलांडून समोरच्या सह्याद्रीमध्ये शिरले होते. त्या टॉवरांची फौज त्या झोपड्यांच्या जवळून उठली होती. शेजारीच ती टाटा पॉवर कंपनी गुरगुरत होती. त्या टॉवरांच्या फौजेचे कूच पाहून सहज वाटत होतं. केवढे हे महान कार्य, देशाला वीज पुरवण्याची केवढीही धडपड, केवढा मोठा त्याग. आणि डाव्या बाजूने तुळशी तलावाचे शीतल पाणी सर्व उपनगरे मागे टाकून शहरात शिरले होते. तर दुसऱ्या बाजूने तानसा आणि कांसा तलावांपासून येऊन प्रचंड नळ आपली धुळे ओढीत गेले होते. तिन्ही बाजूंनी रेल्वे, दोन बाजूंनी पाण्याचे नळ, डोकीवरून टाटाची वीज आणि तिथेच खाली ती हजारो माणसांची घरटी ते सर्व पाहत बसली होती. सभोवती आधुनिक जगाची धावपळ चालू होती आणि ती धावपळ पाहत ती झोपडी भेदरली होती. जिथे जागा मिळेल तिथे आणि जमेल तसे झोपडे बांधले गेले होते. अगदी पेकाटाला पेकाट लावून झोपड्यांची पलटण उभी होती. तिथेच बरबाद्या कंजारी आपले झोपडे बांधून नांदत होता. त्याची जमातही तिथे राहत होती. तिथे नुसती कंजारी लोकांची वस्ती नव्हती, तर फासेपारधी, डवरी, भिकारी, डोंबारी, वडारी, बेलदार, घिसाडी, गारुडी अशा अनेक जमाती राहत होत्या. डांबरी कागद, जुने पत्रे, कुचक्या फळ्या, सडकी बारदाने यांचीच ती पाले उभारली होती. जे काही निकामी झाले होते, ज्याची मुळीच गरज उरली नव्हती, अशा सर्व वस्तू आणून त्या कामी लावल्या गेल्या होत्या. आणि त्या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो माणसे राहत होती. जणू काय त्या निकामी वस्तूंच्या पालात राहणारे ते लोक आणि त्यांनी पैदा केलेल्या त्या सर्व वस्तू एकच असून त्यांचीही जणू आता कुणाला गरज उरली नव्हती. तिथे पाण्याचे नळ नव्हते, संडास नव्हते. तिथे होते ते फक्त दारिद्र्य, अंधार, क्रूरता, भेसूर अज्ञान आणि दृष्ट दुर्गंधी. सुसंस्कृत जग अर्धा मैल अंतरावरती दचकून उभे होते. ते पुढे जात नव्हते. त्याची कोणीतरी वाट रोखून धरली होती. तिथे राहणाऱ्या कोणाही माणसाला या जगात कामगार म्हणून जगण्याचा मान मिळाला नव्हता. कोणीही आपल्या मनगटाच्या जोरावर जगत नव्हता. मात्र तसे जगण्याची शिकस्त मात्र करीत होता. जो मार्ग दिसेल त्या मार्गाने आपल्या जीवनाची गाडी हाकणे त्यांना भागच होते. खून, दरोडे, चोऱ्या, लुटालूट हे मार्ग त्यांना सहज शक्य होते. परंतु त्यांनी त्याचा अवलंब मात्र केला नव्हता. त्यांनी आपल्या जगण्याची जबाबदारी प्रचलित राज्यकर्त्यांवरती मुळीच टाकली नव्हती. त्या लोकांपैकी कैकांना पोसण्याची जबाबदारी माकडावर येऊन पडली होती. जणू तोच तेवढा इमानी प्राणी होता, म्हणून तो त्यांच्यात राहत होता, त्यांच्यासाठी उड्या मारित होता, आपले नकटे नाक उडवून भीक मागत होता. तो रामकालीन लंकेवर चढाई करणारा जीव दारोदार फिरून आपल्या धन्याला जगवत होता. काहींनी आपले पोट गाढवावरती लादले होते. तो सर्वांच्या दृष्टीने बेअकली गाढव धन्यासाठी पडेल ते ओझे नेत होता, राबत होता आणि आपल्या मालकाचे पोट भरीत होता. त्या एका गाढवाला राखण्यासाठी त्या बेलदाराची 3 पोरे जीव टाकत होती. कोणी शिंदीची पाने आणून त्याचे झाडू करून मुंबापुरीची घाण काढत होते. कोणी जुन्या काथ्या आणून त्याला पिंजून चऱ्हाटे वळून विकत होते. कोणी लाकडे आणून त्याच्या खाटा तयार करीत होते. परंतु एवढं करूनही त्यांची पोटे मात्र भरत नव्हती. सागरात चिमूटभर साखर टाकण्यासारखं सगळं होतं ते.
त्या वस्तीत राहणारी लहान मुले रोज सकाळी संध्याकाळी टोपल्या डबडी घेऊन शहरात बाय भातवाडा, बाय भातवाडा अशा आरडत वरडत आणि शेवटी गल्लीत शिरून पडलेला भात घेऊन परत फिरत. त्या गल्लीत राज्य करणारी मांजरे त्या पोरांना काहीच बोलत नसत. जणू काय त्यांनाही माहीत होतं की मुले म्हणजे फुले. काही लोक दिवसभर या विशाल मुंबईत फिरून सापडेल ते आणून आपल्या पोटात ठाशीत. कोणी सडकी भाजी, पडका भात, मेलेली बदके, कोंबडी, टाकून दिलेली अंडी आणत होती. जणू काय त्यांना सजीव असे काहीच नको होतं. सर्व निर्जीव त्यांना आवडत होतं. किंवा ते लोक स्वतःच निर्जीव होते. परंतु ते गात होते, बोलत होते, चालत होते, जगण्याची धडपड करीत होते, प्रामाणिकपणे जगत होते. बरबाद्याही त्यांच्यात राहत होता. तो पोटासाठी कानमळ काढण्याचं काम करीत होता. येणाऱ्या जाणाऱ्याचा कान मटकन पकडून 2 पैशांसाठी त्याच्या कानात काटूक घालून उगाच टोकरत बसत होता. परंतु इमानाने, बेमानीने नव्हे. बरबाद्याची उंची 6 फूट होती. धिप्पाड देह, काळा सावळा रंग, रुंद गर्दन, लांब पण शेवटी पसरट झालेले नाक, गुबगुबीत गाल, मोठे डोळे, दाट भुवया आणि वळवणीप्रमाणे लोंबणाऱ्या मिशा याही त्याच्या देहाला साजेशाच होत्या. गालफडात धरलेले कालाकांडी पान, त्यामुळे त्या मिशांचे शेंडे लाल झाले होते. किंजाळात पवीड अडकल्याप्रमाणे त्याच्या मिशांत पानाचा चोथा सदानकदा अडकलेला असे. शिवाय मोठेच्या मोठे पागोटे, गुडघ्यापर्यंत लांब पैरण, खाली 2 पदरी धोतराची लुंगी असा बरबाद्याचा थाट असे. त्याला सारे लोक बिचकून वागत. तो सदा बाह्या वर करूनच फिरत असे. त्याच्या मनगटाचे केस दुरून दिसत असत. कानात हिना या अत्तराचा फायाक होऊन दिलेला दुरूनही दिसे. एखाद्या मास्तराने आपला टाक कानावरती ठेवावा अशी लोखंडी सळी त्याच्या कानावरती ठेवून दिलेली असे. त्या सळीने तो गिऱ्हाईकांचे कान टोकरी. गळ्यात एक लहानशी चामड्याची पेटी, तिलाही रिंगे भिंगे जडलेली. त्या पेटीत एक चिमटा, थोडासा कापूस, लहानशी तेलाची बाटली. असा तो बरबाद्या लोकांचे कान टोकरून आपल्या 2 मुली निल्ली आणि दुल्ली यांचे व बायकोचे अशी 4 पोटे भरत होता. त्याची बायको व 2 पोरी ह्याही काही बसून नसायच्या. त्या जुना काथ्या आणून त्याचा वाग करून चऱ्हाटे वळून विकत असत. त्यामुळे बरबाद्या पोटाला पोटभर खाऊन रुबाबात राहत होता. शरीराने धिप्पाड, डोके फिरू, शिवराळ म्हणून लोक त्याला भीत होते. गडी माणसे हटकून रामराम करीत. बरबाद्या कोणाचंही ऐकत नसे. जर त्याचं डोकं फिरलं आणि त्याने आपली काठी काढली तर सारी वस्ती गर्भगळीत होत असे. त्याच्या एकाच दणक्यात जुन्या कागदाची पाले क्षणात साष्टांग नमस्कार करायची आणि पालाचा मालक हात जोडून शरण यायचा. बरबाद्याची निल्ली नुकतीच वयात आली होती. ती तोंडात पानाचा विडा घेऊन मान खाली घालून इकडून तिकडे पळायची. अगदी बेपर्वा चालायची. ती कोणाकडेही ढुंकून पाहत नसे. दिव्याला काजळी आल्याप्रमाणे निल्लीच्या ओठावर पानाची काजळी जमत होती. तेव्हा तर निल्ली भलतीच देखणी दिसायची. बेकार पोरे निल्लीसाठी मरत होती, झुरत होतीत. कल्याणच्या हाजी मलंगला नवस करीत होती. त्यांची मागणी होती, एवढी बरबाद्याची निल्ली मिळू दे. परंतु कोणताही देव त्यांना पावत मात्र नव्हता. निल्ली डोळेभर दिसत सुद्धा नव्हती. पोरे गोंडा घोळत होती, पण निल्ली पान खाऊन फक्त थुंकत होती. आणि जर एखाद्या उर्मट पोराने निल्लीची छेड काढली तर मग बरबाद्याची काठी बाहेर निघत होती आणि ती काठी त्या पोराच्या घरादाराचा बुकडा करायची. एकदा दुपार झाली होती. सर्व लोक आपल्या पोटाच्या पाठी निघून गेले होते. कोणी येत होतं, ऊन धगधगत होतं. बायका चऱ्हाटे वळीत होत्या. म्हातारे माणसे खोपटाची राखण करीत होती. लहान पोरे आई वडील येण्यापूर्वी विडीची तलप भागवून घेत होती. कोणी छापाकाटा खेळत होतीत. कोणी शिव्या देण्याचा सपाटा चालवत होती. सारी वस्ती भकास दिसत होती. तिच्यावर उन्हाच्या झळा घोटाळत होत्या. जणू ती वस्ती गरम निश्वासच टाकत होती. मेलेल्या कोंबड्यांच्या, बदकांच्या पंखांचे ढीग वारा विस्कटत होता. पालांची पाखी लटलटत होती. लहानशी वाऱ्याची झुळूक त्यांना कापरे भरवत होती. दारातले डबे उन्हाने तापले होते. जागोजाग असलेले राखेचे ढीग उठून उभे राहत होते. एखाद्या घळीत वाघ पडावा तसा बरबाद्या पालात पडला होता. त्याची बायको चहा करीत होती. निल्ल्या आणि दुल्ली तिच्या बाजूला बसल्या होत्या. काय बरबाद्या, काय करतो? बरबाद्याचा शेजारी दल्लाराम उघडा बोडकाच दारात आला होता. त्याने वाकून विचारताच बरबाद्या गुरकला. काय रे, काय म्हणतोस?
बरबाद्याची सर्व दृष्टींनी एकटाच दल्लारामच बरोबरी करीत होता, पण बरबाद्या त्याला भीत नव्हता. बरबाद्या, एक गोष्ट बोलू का? अरे काय, बोल ना. आणि असं बाहेर काय खडा, आत ये की र. बरबाद्या पडूनच म्हणाला. दल्लाराम आत आला. जवळ बसत गंभीर चेहरा करून म्हणाला, तुझी निल्ली माझ्या सैन्याला देतोस का? काय देणार? तूच बोल, काय घेणार? दल्लाराम म्हणाला, हे पहा, 500 आणि बस बस. दल्लारामने बरबाद्याला मध्येच अडवून म्हटलं, अरे 500? पुढं बोलूच नकोस तू. बरबाद्या उठून बसला आणि म्हणाला, अरे का साला बोलू नको? त्याने निल्लीची तोंड वर करून दाखवत म्हटलं, ही निल्ली आहे का आरसी? मग साल्या माझ्या सेंद्या काय कमी आहे होय? दल्लारामने नाक फेंदारून प्रश्न केला. अरे जा, मोठा आला सैद्याचा बाप. अरे तो सैद्या माणूस आहे का माकूड आहे? बरबाद्याने आपल्या भावी जावयाबद्दल छान प्रश्न केला आणि दल्लाराम म्हणाला, हे पहा, 200 घेतो का? काय? 200? कबूल. बरबाद्या दल्लारामाच्या हातात हात दिला. लगेच दल्लाराम बाहेर पडला. अरे इधर आव, अरे इधर आव असे वरडून त्याने लोकांना जमवले आणि सांगितले. बरबाद्यांना आपली निल्ली माझ्या सैद्याला दिली. सर्वांना पानपट्टी मिळाली. दुसऱ्या दिवशी जमात जमली, मोठे पुढारी आले. बरबाद्याला 200 रुपये मिळाले आणि दल्लारामचा हडकुळा, जळक्या तोंडाचा, बगळ्यासारख्या मानेचा, भला उंच सैद्या नवरदेव झाला. हळदी झाल्या, लग्न झाले. तारुण्याने बहरलेली, मोराप्रमाणे नाचणारी, आपल्या सुंदरतेचा बेहद्द गर्व करणारी ती निल्ली दल्लारामाची सून व सैद्याची पत्नी झाली आणि सासरी गेली. मुलीने दिल्या घरी किंवा व्याल्या घरी मरावे हा नियम त्या जमातीला लागू नव्हता, तर मुलीने दिल्या घरीच जन्मभर राहावे असा दंडक होता. तिथेच तिने मरायचे होते आणि तशी मरायला निल्ली गेली म्हणजे शेजारच्या पालात गेली. बरबाद्याची सत्ता मात्र तिच्यावर मुळीच उरली नाही. निल्ली नांदत होती. महिने येऊन जात होते. सैद्याला ताप येत होता. त्याचं शरीर खचत होतं. तो खोकत होता. त्याला झोप येत नव्हती. दल्लारामाने त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टरने तपासून सांगितलं, याला क्षय झाला आहे. याला कोरडी हवा मिळावी म्हणून बाहेर गावी पाठवा. परंतु दल्लारामला गाव नव्हते आणि त्याच्याजवळ पैसा नव्हता. मग सैदा कुठे जाणार? तो झुरू लागला. मनाशी म्हणू लागला, आपणाला क्षय झाला आहे. आपण जगणार नाही. बरोबर 6वा महिना उगवला आणि सैद्याने डोळे झाकले. निल्ली रणकी झाली. तिचे तारुण्य रणके झाले. तिची फसवणूक झाली. परंतु जरी नवरा मेला, जरी निल्ली विधवा झाली, तरी तिला सासऱ्यापाशीच जन्म काढावयाचा होता. जन्मभर तिला त्याच घरी राहणं भाग होतं. वाटेल ते करून तिला घरी मरणं आवश्यक होतं. मग ती काय करणार? जमातीचा नियमच तसा होता. निल्ली विधवा झाल्याने बरबाद्याला वाईट वाटलं, पण तो काय करणार? 200 रुपये घेऊन तो मोकळा झाला होता. त्याची निल्लीवर सत्ताच शिल्लक राहिली नव्हती. ती फक्त दल्लारामची होती. निल्ली ही दिल्या घरी नांदू लागली, परंतु तिचं तारुण्य तिला हैराण करू लागलं. तिच्या कोमल भावना तिला निजू देईनात. ती मनात झुरू लागली. ती खिन्न झाली होती. कसल्या तरी झळा तिला लागत होत्या. चटके बसत होते. अजून किती वर्ष आपण या घरात अशीच काढणार? हा जन्म कसा जाणार? या चिंतेने ती होरपळून निघत होती. जणू तिच्या नुकत्याच फुलणाऱ्या कळीवर निखारा ठेवला गेला होता. समोरच्या पालातला हैदऱ्या निल्लीकडे सारखा पाहत होता. रोज तासन तास टक लावून पाहत होता. निल्ली जेव्हा जेव्हा त्याच्याकडे पाही, तेव्हा तेव्हा त्याचे डोळे तिच्यावरती रोखलेले असत. त्याच्या नजरेला नजर भिडताच निल्लीला कसनोसच वाटे. तिच्या हृदयात विलक्षण लहर तरंगत राही. पुढे पुढे हैदऱ्याच्या नेत्राला नेत्र भिडताच निल्लीच्या अंगात विद्युत संचार होऊ लागला आणि ती मग हैदऱ्याचाच विचार करू लागली. एका अंधाऱ्या रात्री गडद काळोखात निल्ली गडप झाली आणि सकाळी त्या वस्तीत हाहाकार उडाला. अज्ञान, दारिद्र्य, लाचार्य आणि तारुण्य यांचे भयंकर मिश्रण होऊन त्यांचे हाल हाल निर्माण झाले आणि त्याने निल्लीला त्या वस्तीतून नाहीशी केली. सकाळीच बरबाद्या उठून जवळच्या संडासमध्ये कपडे धुवून स्वच्छ करीत होता. त्याने पैरण वाळत लावली होती आणि पागोटे धुवायला घेतले होते. त्याला 2 आडवे तिडवे सुटके देऊन नंतर तो लुंगीवरती वळणार होता. इतक्यात पालात बोंबा बोंब उठली. ओ दैया मर्या रे, जी दैया मर्या रे अशी ओरड सुरू झाली आणि दुल्ली धावत आली. अरे बा, दुल्ल्यानं घर मोड्या, दुल्ली म्हणाली.
आणि बरबादा उठून उभा राहिला. त्याने लुंगी वर धरून धूम ठोकली. अगदी वाऱ्यासारखा तो पालात आला. त्याने पालात शिरून आधी आपली काठी काढली. त्याचे पाल खरेच पेचकटून पडले होते. बरबाद्याने दल्लारामकडे डोळे फाडून बघितले. काही विचारले नाही. सरळ काठी फिरवली आणि हाणामारीला सुरुवात केली. दुसऱ्या झपाट्यात दल्लारामचा देह धरणीला पडला. सर्वत्र बोंब उसळली. दल्लाचे भाऊबंद उठले. त्यांनीही काठ्या काढल्या आणि ते बरबाद्यावरती तुटून पडले. 20-25 लोकांत एकटा बरबाद्या घुसला आणि एकेका दणक्यात एक एक गडी खाली पाडू लागला. एक कडाका पालावर मारून त्याचे कंबरडे मोडू लागला. तुडवू लागला. ओरडू लागला. त्याच्यावरती चारी बाजूंनी मारा होत होता. दुल्ली रडत होती. तिची आई बोंबलत होती. बरबाद्या ज्याला खाली पाडेल त्याची माणसे बोंबलत होती. बोंबेत सारखी भरच पडत होती. शेवटी चहूबाजूंनी मारा होऊन बरबाद्या दमून रक्तबंबाळ होऊन खाली पडला. मारामारी बंद झाली, पण रडारडी चालूच होती. बरबाद्याची बायको मर्या रे दय्या अशी आरडत ओरडत होती. संध्याकाळ झाली. त्या वस्तीवरचा प्रकाश नाहीसा झाला आणि भेसूर अंधाराने झडप घेतली. सर्वत्र काळोख दाटला. हजारो जीव त्यात गडप झाले. पार एकमेकांना दिसेनाशे झाले. फक्त माणुसकीला साथ देणारे आणि त्या हजारो जीवांप्रमाणे किणमिणत जळणारे दिवे पेटले. बरबाद्याची पंचायत बसली. मोठमोठे पंच जमले होते. निरनिराळ्या झोपड्यांतून त्या आले होते. पंच, सरपंच, फरडे बोलणारे, जन्मभर जमातीचा न्याय निवडणारे सर्व जमले. दुसरे कोणीही नव्हतं. भारतीय संस्कृतीचे मिराजदार, तरफदार, वारसदार यांपैकी कोणीही नव्हतं. ते जगच निराळं होतं. ते संस्कृतीला माहीत नव्हतं. परंतु आशियाच्या एका मोठ्या देशाच्या, भारताच्या राजधानीच्या मुंबापुरीच्या अगदी जवळ ते जग होतं. जगप्रसिद्ध लेबर कॅम्पजवळ त्या ओसाड जागेत बरबाद्याचा खटला उभा राहिला होता. डोकीला पट्टी बांधलेला दल्लाराम, सारे पंच, त्याची बायको एका बाजूला बसली होती. रक्ताने न्याहलेला बरबाद्या हातात ठोमका घेऊन एका बाजूला उभा होता. त्याची गुरमी तिळभरही ढळली नव्हती. सर्वत्र निशब्दता पसरली होती. बरबाद्या बोल, तुझी निल्ली हैदऱ्याला घेऊन गेली हे खरं आहे का? एका पंचाने सवाल केला. अरे साल्या, मी काय तिला जायला सांगितलंय व्हय? बरबाद्याने एक शिवी हासडून पंचाला उत्तर दिले. पंचाला धक्का बसला. तो भडकून गेला. निल्लीने केवढा अन्याय केला होता. मनुष्य प्राण्याच्या उत्पत्तीपासून चालत आलेला नियम तिने मोडला होता. नवरा मेला तरी सासऱ्याजवळ नांदण्याचा कायदा तिने मोडला होता. असे असून हा सैतान बरबाद्या उलट बोलत होता. पंचांना साल्या म्हणत होता. हे सर्वच त्यांना नवे वाटत होते. सर्वच लोक बरबाद्यावरती खवून उठले. बरबाद्याने काठी सरळ केली. दगडावर आपटून आवाज काढला. पुन्हा सर्व शांत झाले. पुन्हा पंच म्हणाला, हे भडव्या, निल्ली गेली का नाही? तुझा बाप भडवा, डुकराच्या अवलाद बेट्या. अरे साल्या, तो हरामजादा सैद्या मेला, नरकात गेला म्हणून माझी निल्ली गेली. बरबाद्याने कच्चा जबाब दिला आणि लगेच दुसरा पंच पुढे उडी मारून म्हणाला, निल्ली गेली हे तुला कबूल हाय का? सैद्या मेला हे तुला कबूल हाय का र? कबूल, पंच उत्तरला. मग माझी निल्ली गेली मला कबूल हाय. कबूल, मग काढ 200 दंड. मध्येच एक पंच म्हणाला, सैद्या का मेला त्या आधी सांग. बरबाद्या ओरडला. उशीर गप्प बसलेला एक पंच येऊन म्हणाला, दल्लाराम सांग, सैद्या कसा मेला? आणि मग दल्लाराम उठून हात जोडून म्हणाला, मी आपलं लेकरू हाय बापांनो. सर्वांनी माना डोलावल्या. दल्लाराम पुढे म्हणाला, पोराला वाईट बिमारी झाली. डॉक्टरांना जागा बदल म्हणून सांगितलं, पण आपण कंजारी लोक कुठं जाणार? गाव नाही, शिव नाही, जिथं राहतो तेच गाव. शेवटी पोरगा माझा मरून गेला. म्हणून काय याच्या निल्लीनं पळून जावं का? दल्लाराम खाली बसला आणि बरबाद्या उठला. तो मोठ्याने म्हणाला, मग तुझा पोरगा मेला नसता तर माझी निल्ली गेली असती का बोल? मग काय तिची हिंमत होती जायची? दल्ला उत्तरला. मग टाक 200 तुझ दंड. बरबाद्या वरडला. वा र वा, मोठा बारिस्टराचा बेटा आलाच 200 दंड मागणारा. एक पंच म्हणाला आणि बरबाद्यानं पुढे होऊन त्या पंचाच्या मिशीचा झुपका मटकन धरला आणि हलवीत तो म्हणाला, आणि तू मोठा मॅजिस्टरचा बेटा आलास होय मला 200 दंड मागणारा?
तेव्हा एक पंच काखेत कुबडी घेऊन उड्या मारीत पुढे आला. त्याचा एक पाय आणि एक हात त्याने पहिल्या महायुद्धात जर्मनीच्या कैसरला अर्पण केला होता. तो शांतपणे म्हणाला, बरबाद्या, हे पंचकी हाय, सरळ सांग, तुला म्हणायचंय तरी काय त्या? कुबड्याने प्रश्न करून बरबाद्यावरती नजर रोखून ठेवली. तेव्हा बरबाद्या म्हणाला, मी दंड देणार नाही. तेव्हा तो लंगडा पंच भडकून दल्ल्याकडे फिरून सरकला. दल्ल्या, बरबाद्या साला डुकराच्या अवलाद हाय, या बडव्याचा कानच कापला पाहिजे. तू कुत्र्याचं मूत हायस. बरबाद्या डोळं फिरवत म्हणाला, सरळ बोल, नाही तर तुझी दुसरी बी तंगडी गमावून बसशील तू. बरबाद्याची ती धमकी ऐकून तो लंगडा पंच नरमला. तो आवाज खाली घेऊन म्हणाला, ही जमात हाय आणि हे पंच हाय ती, तेव्हा तू जरा तोंड आवरून बोलायचं. मग कसा बोलतोय रे मी? बरबाद्याने पुन्हा आवाज चढवला. तो सर्व पंचांना उद्देशून म्हणाला, हे पहा पंचलोक, तुमच्या पोरींचे नवरे मेले असते आणि मग त्या पोरी पळून गेल्या असत्या तर तुम्ही हो काय केलं असतं, याचा आधी जबाब द्या. आम्ही काय करणार? आम्ही गप्प बसलो असतो. सर्वांनी एकच जबाब दिला. तेव्हा बरबाद्या एका पंचासमोर उभा राहून त्याला म्हणाला, तुझे 5 जावई मरून तुझ्या पोरी पळून गेल्या असत्या तर तू 1000 दंड दिला असतास का र मला? इतकं पैसं कसं? ते कठीण होतं. तो पंच खजील होऊन म्हणाला, मग चोरा, मला पैसे दे म्हणून कसं र सांगतोयास? बरबाद्या भडकून म्हणाला, जा, मी दिडकी देणार नाही. हा साला दल्ल्या, याला कुठं घर असतं तर आपल्या पोराला हवा बदलायला हा घेऊन गेला असता. मग तो सैद्या मेला नसता आणि माझी नल्ली बी पळून गेली नसती. असं म्हणून तो दंड ठोकून मिशांना पीळ भरू लागला. मग आम्ही आता तुझा कान कापणार, हुक्का पाणी बंद करणार नि तुला पंचकीला घेणार नाही. कापा साल्याचा कान, कापा. सर्व पंचांनी ओरडून निर्णय दिला. तेव्हा बरबाद्या त्यांच्यापेक्षा चढ आवाज काढून गरजला, नरकात जावा साल्यांनो, कापा माझा कान, मी तुम्हाला डरत नाही, म्हणे कान कापणार. मग एका पंचाने वस्तरा घेतला. त्याने तो तळ हातावरती पाजळला. नंतर वस्तऱ्याची धार अंगठा फिरवून पाहत तो म्हणाला, हे बघ बरबाद्या, आम्ही तुला खतम करू. अजून पंचांना शरण येऊन दंड भर आणि मोकळा हो, नाहीतर फुका मरशील त्वा. माझी खोपडी फिरवू नका. बरबाद्या चिडक्या आवाजात म्हणाला, मला धमक्या देऊ नकासा. मी हाटीला चाय पिन, मी संडासातल्या नळावर पाणी भरीन, तुमच्या पंक्तीला येणारच नाही बिलकुल. बरं, मग ठीक आहे, कापा त्याचा काननी फिरू द्या साल्याला मुंडाहून. एका पंचाने घाई करत म्हटलं. तोच दुसऱ्याने कुत्रे धरून पुढं आणलं. सर्वांनी त्या कुत्र्यावरती अबीर गुलाल उधळला. तेव्हा जमलेले सर्व लोक भीतीयुक्त सुरात बोलू लागले, आता बरबाद्या मुंडा होणार. त्या कुत्र्याचा कान कापा. मुख्य पंचाने हुकूम सोडला. ठीक आहे, कापा. बरबाद्या काळोखात गुरकला. कापा डुकरांनो, माझा कान कापा. तसा एका पंचाने दिवा पुढे आणला नि तिसऱ्याने त्याचा कान चिमटीत धरला आणि वस्तऱ्याने तो खचकन कापला. त्याबरोबर ते कुत्रे मोठ्याने केकटू लागले. त्याच्या कानातून रक्ताची धार गळू लागली नि ते भीतीने वेडेपिशे होऊन कान झाडीत पळत सुटले. सर्वत्र दुःखाची छाया पसरली नि सर्व लोक गंभीर झाले. उशिराने एक पंच म्हणाला, आजपासून बरबाद्या वाईट पडला. त्याचे हुक्का पाणी बंद. यापुढे त्याचा रोटी व्यवहार, बेटी व्यवहार सगळं काही बंद. मग सर्व लोक घरोघर गेले. बरबाद्याही घरी परतला. तो स्वतःशीच बोलत होता, या चोरांना माझा कान कापून मला वाईट टाकून आनंद झाला असेल, मोठं भूषण वाटलं असेल, पण त्यांना त्यात काय मिळणार हाय? त्या साऱ्यांना पिलेग होत नाही, यांच्या रांडा रणक्या का होत नाहीत? ठीक हाय, मी बरबाद्या हाय. मीही त्या साल्यांचं कान नाही कापलं तर नावाचा बरबाद्या नव्ह. सर्व लोक झोपले होते, पण बरबाद्या कंजारी जागा होता. तो बडबडत होता. काल त्याने पंचांचा निर्णय झुगारला होता. असे पूर्वी कधीच झाले नव्हते. जमातीच्या पंचांविरुद्ध बंड करणे सोपे नव्हते नि बरबाद्याने तेच केले होते. तो स्वतःचा विजय समजून बडबडत होता. मध्यान्ह रात्र उलटून गेली. मग त्याला झोप लागली. रातकिड्यांच्या किरकिरीने वातावरण भरून गेलं. त्या वस्तीतील सर्व लोक झोपले होते. तरी त्यांची मने मात्र बोलत होती, लढत होती, कळत होती आणि उसासे टाकीत होती.